नमस्कार. आज आपण पाहूयात डिलिव्हरी नोट कशी क्रिएट करावी. महा इनपुट्समधील इन्व्हेंटरी मॉड्यूलमध्ये डिलिव्हरी नोट हे एक वाउचर आहे. जेव्हा आपल्याला वेअरहाऊसमधून प्रोडक्ट कस्टमरला पाठवायचे असते, तेव्हा या वाउचरचा उपयोग केला जातो. तसेच या वाउचरचा उपयोग आपण डिलिव्हरीचे सर्व रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी देखील करू शकतो. डिलिव्हरी नोटमध्ये जर कस्टमर ऑलरेडी लिस्टमध्ये असेल, तर तो आपण सिलेक्ट करू शकतो किंवा इथे दाखवल्याप्रमाणे कस्टमर लेजर समोरील प्लस बटनवर क्लिक करून आपण नवीन कस्टमर ॲडही करू शकतो. यामध्ये नेम व पिनकोड या 2 फील्ड भरणे आवश्यक आहे. या 2 फील्ड भरून झाल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करताच तुमचा नवीन कस्टमर लेजर लिस्टमध्ये ॲड होईल. त्यानंतर लिस्टमधील कस्टमर लेजर सिलेक्ट करायचा आहे व त्याचा रेफरन्स नंबरही ॲड करायचा आहे. त्यानंतर त्याखालील ग्रीडमध्ये दिलेले सर्व प्रोडक्ट डिटेल्स फिल करून घ्यायचे आहेत. इथे प्रोडक्टमध्ये जे प्रोडक्ट आपल्याला स्टॉकमध्ये अवेलेबल आहेत ते आपल्याला या लिस्टमध्ये दिसतात. त्यानंतर त्याचे स्टोरेज लोकेशन ॲड करायचे आहे. जेव्हा आपण बॅच नंबर ॲड करतो तेव्हा त्याचा बॅच नंबर लिस्टमध्ये येतो, तो सिलेक्ट करायचा. तसेच आपण प्रोडक्टची एक्सपायरी डेट, क्वांटिटी, त्याची कॉस्ट व रिसीट नोटचे आपण कुठले वाउचर यूज करतोय ते आपण पाहू शकतो व त्यानुसार त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट व प्रोडक्टची अवेलेबल क्वांटिटी ऑटो जनरेट होऊन आपल्याला दिसते. त्यानंतर यामध्ये आपण किती क्वांटिटी डिलिव्हर करत आहोत ते ॲड करायचे आहे. त्यानंतर त्याचे ट्रान्सपोर्टेशन चार्जेस, लेबर चार्जेस ॲड करायचे आहेत. तसेच यामध्ये आपण एकाच वेळी अनेक प्रोडक्ट डिटेल्स ॲडही करू शकतो. आपण इथे पाहू शकतो आपल्या सिस्टीममध्ये चार्जेस ऑटो कॅल्क्युलेट होऊन त्याची टोटल आपल्याला पाहता येते. त्यासाठी आपल्याला वेगळे कॅल्क्युलेशन करावे लागत नाही. डिटेल्स भरून झाल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनवर क्लिक करताच आपली डिलिव्हरी नोट क्रिएट होईल. त्यानंतर डिलिव्हरी नोट समोरील लिस्टवर क्लिक करताच आपण क्रिएट केलेल्या डिलिव्हरी नोटच्या डिटेल्स व्ह्यूवर क्लिक करताच पुन्हा पाहू शकतो व त्या PDFच्या स्वरूपात डाउनलोडही करू शकतो. अशा प्रकारे आपल्याला डिलिव्हरी नोट क्रिएट करता येईल. धन्यवाद.